अमेय प्रकाशनच्या वतीने प्रसिद्ध लेखिका डॉक्टर स्वप्ना पाटकर यांच्या जीवन फंडा या पुस्तकाचे प्रकाशन विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले। प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी, अभिनेत्री मानसी नाईक, अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर यावेळी उपस्थित होते। तावडे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर लागलेली आग असतानाही आपल्या जीवाची पर्वा न करता मोहन मोरे यांनी ड्युटी महत्त्वाची मानली। अशा आपत्कालीन परिस्थितीत जीवाची बाजी लावणाऱ्यांच्या आयुष्याचा फंडा समजून घेतला पाहिजे। डोळ्यात अंजन घालणाऱ्या या घटना जीवनात उपयोगी ठरतात। सध्या कम्युनिटी लिव्हिंग मध्ये चलत आहे असा दृष्टिकोन दिसत आहे। कम्युनिटी लिव्हिंग स्ट्रॉंग होत असताना सिस्टीमही स्ट्रॉंग झाली पाहिजे। कॉर्पोरेट कल्चर बरोबरच सरकारी वर्क कल्चरमध्ये आपत्तीवेळी काम करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्याचा फंडा काय आहे असा प्रश्न मला नेहमी पडतो। स्वप्ना पाटकर यांनी जीवन फंडानंतर आता आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यावर पुस्तक लिहावे असे सांगून तावडे म्हणाले, आयुष्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पहिली म्हणजे जगात शहाणे 2च, त्यातला एक मी आणि दुसरा तू। यातून आत्मविश्वास निर्माण होतो। आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवून ते पूर्ण करणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे करायचे ते सर्वांपेक्षा वेगळे असले पाहिजे। कॉलेज कट्ट्याच्या भाषेत नेहमी सांगतो की मला 3 गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या मानल्या। क्रमांक 1, स्वप्न जगात शहाणे 2, तू आणि मी त्यातल्यात मीच। दिस गिव्स मी कॉन्फिडन्स। का अनेक वेळा अनेक मीटिंग मध्ये माझ्या डोक्यात विचार आला की हे बोलू का नको आणि आपण बोलत नाही, चुकीचं असेल म्हणून। आणि नंतर लक्षात येतं की कोणीतरी गडकरी साहेब, मुंडे साहेब, खडसे हेच मांडतात जे आपल्या डोक्यात मगाशी येऊन गेलं ते, आणि मग आपण मांडतच नाही। त्यामुळे असं न येता जे येईल ते बोलायचं। जगात शहाणे 2, तू आणि मी त्यातल्यात मीच। हा पहिला फंडा मी त्यातला नक्की ठरवला की ज्याला आपण इथे कॉन्फिडन्स मेकिंग वगैरे असं लांबलचक भाषेत म्हटलंही असेल। दुसरं मी ठरवलं की मराठीत म्हण आहे, अंथरूण पाहून हातपाय पसरा। ही 100% खोटी, चुकीची, लोकांची दिशाभूल करायला बनवलेली म्हण आहे। मी आधी हातपाय पसरतो आणि तेवढं अंथरूण गोळा करण्याची हिंमत ठेवतो। म्हणजे आपल्याला लॉंग टर्म करिअर प्लॅनिंग काय करायचं नाही। आता माझे वडील म्हाडामध्ये नोकरी करतात, माझं एवढंच आहे, मी फक्त BE इलेक्ट्रॉनिक्स केलंय, तुम्ही किती करणार, तर मी एवढंच करू। मला काय करायचं ते आधी ठरवायचं आणि मग तिथपर्यंत जाण्याची आपली तयारी आहे। त्यामुळे हातपाय पूर्ण पसरून घ्यायचे आणि तेवढा अंतरून गोळा करण्याची आपल्या आयुष्यात हिंमत ठेवायची, ती होते। हा माझा त्यातला अनुभव आहे। आणि तिसरं तो हिंदी सिनेमाचा डायलॉग आहे की ह्या दुनिया की सोच खतम होतीये मग अशी चालू होते, थिंक बिग। आणि त्यामुळे मी आज सकाळी मुंबईवरून निघालो, तो उद्या आषाढीची वारी आहे। तर नॉर्मली आमच्या राजकारणामध्ये नगरसेवक बस पाठवतात, कुठेतरी काही सुमो पाठवतात। मी तर अख्खीच्या अख्खी 2200 जणांची ज्येष्ठ नागरिकांची ट्रेनच पाठवून आषाढी वारी आणि गेली 6 वर्षाचं करतो। माझं असं म्हणतं की जे करायचं ते वेगळं करायचं, मोठं करायचं, केव्हा तरी केलं तरी ते लक्षात येतं। असे त्यातले फंडे काही ना काही राजकारणातल्या यशापयशाचे नक्की असतात। त्याहून वाटतं म्हणजे परवाजी मंत्र्याला आग लागली आणि त्या आगीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर असणारे चोपदार तुकाराम मोरे जे होते, यांच्या आयुष्यात जीवन फंडा मला कळलाच नाही। ते आग लागली, धूर येतोय, उतर खाली असं सहकारी सांगतोय, तुकाराम मोरे सांगतात की आग विझवली जाईल, CM साहेब वर येतील, केबिन उकडायला घेऊन या ठिकाणी राहिलं पाहिजे। चावी हातात घेऊन तुकाराम मोरे तिथे राहतात आणि ते तुकाराम मोरे चावी घेतलेल्या अवस्थेत त्या मंत्र्याच्या आगीत होरपळून जातात। ती चावी 2 दिवसांनी त्यांची पत्नी मुख्यमंत्र्यांच्या हातात देते। काय एवढं जीवन फंड आहे? स्वप्नील जोशी म्हणाले, पुस्तक लिहिणे ही वेगळीच कला आहे। लिहिणारा आणि वाचणारा यांच्यामध्ये पर्सनल फील असतो। लेखकाने हे लिखाण माझ्यासाठीच केले आहे अशी भावना वाचणाऱ्याच्या मनात असते। जीवन फंडा या पुस्तकातही असा पर्सनल फील आहे। क्रिएटिव्हिटी बरोबरच त्यात पर्सनल टच जपला गेला आहे। स्वप्नाचा स्वभाव हाच जीवन फंडा आहे। माणसं जोडण्याची आणि त्यांना एकत्र आणण्याची कला तिच्याकडे आहे। स्वप्ना पाटकर म्हणाल्या, मला व्यक्तींना त्यांना पडलेले प्रश्न जाणवायचे आणि पुढे ते सोडवण्यासाठीच्या टिप्स मी त्यांना देऊ लागले। त्या टिप्स देत असताना मी माझेही प्रश्न सोडवू लागले। त्यातून घडलेले लिखाण आणि प्रत्येक लेख मी माझ्यासाठी लिहित गेले। यापुढेही मला टिप्स द्यायला आवडेल असेही त्यांनी नमूद केले।